हरे कृष्ण। जय राधा माधव कुंज बिहारी, जय जय राधा माधव कुंज बिहारी। जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जयो यशोदानंदन ब्रज जनरंजना। यशोदानंदन ब्रज जनरंजना। यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जयो राधा गोविंद राधा गोविंद राधे। जयो गौरनिताय 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 जयो गौरनिताय। प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद। जय श्री हरिनाम संकीर्तन की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय।
ॐ नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमम् देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयो मुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवती नैष्टिके। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। कृष्ण। ग्रंथराज श्रीमद्भागवतम ओके। श्रीमद्भागवतम स्कंद 10 अध्याय 72 त्यातील श्लोक संख्या आहे 22. श्लोक या प्रकारे आहे. श्री शुक उवाच स्वरैराकृतिभिस्तास्तु प्रकोष्ठैर्जाह तैरपि राजन्यबन्धुन् विज्ञाय दृष्टपूर्वान् चिन्तयन्. श्रीशुक उवाच स्वरैराकृतिभिस्तास्तु प्रकोष्ठैर्जाहतैरपि राजन्यबन्धुन् विज्ञाय दुष्टपूर्वान् चिन्तयत्. श्रीशुक उवाच स्वरैराकृतिभिस्तास्तु प्रकोष्ठैर्जाहतैरपि राजन्यबन्धुन् विज्ञाय दुष्टपूर्वान् चिन्तयत्. श्रीशुक उवाच राजन्यबन्धुन् विज्ञाय दृष्टपूर्वान् चिन्तयत्. श्रीशुक उवाच राजन्यबन्धु विज्ञाय दृष्टपूर्वान् चिन्तयत्. श्रीशुक उवाच स्वरैराकृतिभिस्तास्तु प्रकोष्ठैर्जाहतैरपि राजन्यबन्धु विज्ञाय दृष्टपूर्वान् चिन्तयत्. ओके.
भाषांतर आणि तात्पर्य श्रील प्रभुपादजींच्याद्वारे. श्रील प्रभुपादजी के विनीत शिष्यांच्याद्वारे तात्पर्य आणि भाषांतर. श्री शुकदेव गोस्वामी म्हणाले, याप्रमाणे श्रीकृष्ण प्रमुख या तिघांनी याचना केली असता जरासंधाने त्यांचा स्वर, शरीर यष्टी आणि भुजांवर पडलेले धनुष्याच्या प्रत्यंचेचे वळ यावरून ते तिघेही क्षत्रिय असल्याचे जाणले. आपण या तिघांना कुठेतरी पाहिले असावे असा विचार तो करू लागला. तात्पर्य: आचार्यांनी सांगितल्याप्रमाणे जरासंधाने द्रौपदीच्या स्वयंवर प्रसंगी श्रीकृष्ण, भीम आणि अर्जुन यांना पाहिले होते. आता मात्र ते तिघेही ब्राह्मण वेश धारण करून आल्यामुळे ते हीन कुळातील क्षत्रिय म्हणजे राजन्य बंधून असावेत असे त्याला वाटले. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितन्मेन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददान्ति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतः पदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश. श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं स्वजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमा ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वती देवे प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नामिने गौरत्वसे नमः. हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी ऋषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. तर आजच्या श्रीमद भागवत वर्गामध्ये उपस्थित सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे. तर श्रीमद भागवतातील 10व्या स्कंदामधील जरासंध वध नामक अध्यायावर या ठिकाणी चर्चा सुरू आहे. तर प्रसंग या प्रकारे आहे की कशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण भीम आणि अर्जुन हे तिघेही वेश बदलून जरासंधाकडे युद्धाची मागणी करण्यासाठी जात आहेत. आणि जेव्हा हे तिघेही वेश बदलून ब्राह्मणाच्या वेशामध्ये जातात तर जरासंध त्यांचे स्वर ऐकतो, बोलताना जी त्यांची भाषा होती, शरीर यष्टी पाहून हे क्षत्रिय आहेत हे जरासंधाला माहिती पडतं, ओळखतो जरासंध आणि विचार करतो की यांना कुठेतरी पाहिलेलं आहे मी,
पण आता हे वेश बदलून आलेले आहेत, तर त्यांना भिक्षा देतात. कोणती? युद्धाची भिक्षा. युद्धासाठी तयार होतात ते. तर हे जे युद्ध होतं, हे जे फायटिंग करायचं होतं त्यांना, हे 1 to 1 करायचं होतं. याच्या अगोदर भरपूर सेना मारली गेली होती जरासंधाची. याचा पूर्व इतिहास पाहिला आपण. मथुरेवर आक्रमण करताना जरासंध आणि श्रीकृष्ण बलराम यांच्यामधलं युद्ध जे होतं, तर याच्यामध्ये आत्ता जे युद्ध होणार आहे, आता हे द्वंद्व दोघांच्यामध्ये, भीम आणि जरासंध याच्यामध्ये युद्ध होणार. तर आता भगवंतांना अशी खूप सारी सेना मारायची नव्हती, तर जरासंधाचा वध करायचा होता. हे भगवंतांचं पांडवांकडून हे कार्य त्यांना करून घ्यायचं होतं. तर अशा प्रकारे हा प्रसंग आहे. तर राज्य व्यवस्था चालवण्यामध्ये एक गुप्तहेर संघटना देखील तेवढीच महत्त्वाची असते. त्याला सिक्रेट एजन्सी म्हणून ते काम करतात. तर राज्याचं सुख व्हावं, राज्याचं रक्षण व्हावं, यासाठी या सगळ्या एजन्सी काम करत असतात. तर या प्रकारेच एक नीती वापरून भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी युद्धाची भिक्षा मागण्यासाठी जरासंधाकडे येतात आणि जरासंध देखील तयार होतो युद्धासाठी. तर हा संपूर्ण अध्यायामध्ये जी थीम आहे, जसं भगवंत अवतार घेतात, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, आणि धर्मस्थापना करतात. तर भगवंतांच्या अवताराचं जे मेन प्रोजेक्ट आहे, हा सर्व अवतारांमध्ये एक थीम प्रामुख्याने दिसून येते, ती म्हणजे भगवंत धर्मस्थापना करत असतात. तर धर्मस्थापना करणे हा त्यांचा एक प्रोजेक्ट आहे आणि त्या प्रोजेक्टच्या अंडर ते ज्या ज्या ठिकाणी त्यांना धर्मस्थापना करायची त्या त्या ठिकाणी ते लीडर बदलत असतात. तर ही प्रामुख्याने भगवंतांच्या अवतारामध्ये ही गोष्ट दिसून येते. तर का बदलण्याची गरज येते? कारण या जगामध्ये, विशेषतः पृथ्वी लोकामध्ये, असुर आणि सूर असे दोन्ही स्वभावाचे लोक आहेत. जेव्हा देवता स्वभावाची जी लोक आहेत, असं नाही की शुद्ध भक्तांनाच, जे चांगल्या धार्मिक जीवनामध्ये पालन करण्याचा प्रयत्न करतात, अशा लोकांना जेव्हा त्रास होतो आणि अशा लोकांना जेव्हा त्रास देत असताना ही आसुरी लोक जेव्हा भक्तांना पण त्रास द्यायला लागतात, तेव्हा स्वतः भगवंत त्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी स्वतः अवतार घेतात, अशी शास्त्रवाणी आहे. पण भगवंतांचं दोन्ही कार्य एकाच वेळी होतात. भक्तांचं रक्षण करणे, त्याचबरोबर असुरांचा वध करणे. असुरांचा वध करणे म्हणजे काय, की त्यांना त्या पदासाठी ते लोक योग्य नाही आहेत, म्हणून त्यांना त्या पदावरून बाजूला करावं लागतं. तर त्याच्या अगोदर भगवंत त्यांना चान्स देतात, असं नाही की नाही देत चान्स. भक्तांच्या मार्फत, ब्राह्मणांच्या मार्फत, त्यांचे जे ॲडवायझर असतात त्यांच्या मार्फत सल्ला देण्याचा प्रयत्न करतात. पण जेव्हा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होतो, तेव्हा अतिरेक हा नेहमी अति तिथे माती, विनाश हा निश्चित होत असतो. तर आसुरी स्वभाव म्हणजे काय, जे माझ्या मालकीचं आहे ते माझं आहे आणि जे दुसऱ्यांचं आहे ते पण माझं आहे आणि जे कुणाचंच नाही, ज्याला कोणी वारीस नाही, मालक नाही, ते पण माझं आहे. ही भावना सर्व ठिकाणी आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याची ज्यांची भावना आहे त्यांना आसुरी स्वभावाचे राजे म्हणतात. आणि जेव्हा हे लोक अतिरेक करतात तेव्हा भगवंतांना स्वतः यावं लागतं. तर ह्याचं उत्तम उदाहरण श्रीमद भागवतमच्या 7व्या स्कंदामध्ये येतं की कशाप्रकारे हिरण्यकश्यपूने सर्व ब्रह्मांडामध्ये ब्रह्माजींचं लोक सोडून बाकी स्वर्गलोकापासून पृथ्वी लोकापर्यंत देवता आणि मनुष्य, ब्राह्मण या सगळ्यांना त्रस्त करून सोडलं होतं. आणि प्रत्येक ठिकाणी हिरण्यकश्यपूने देवतांच्या पोझिशन जे आहेत त्या सगळ्यांना त्यांच्या पदावरून हाकलून काढलं होतं आणि त्या खुर्चीवर स्वतःचे फोटो लावले होते आणि त्यांना सांगितलं की माझी पूजा करा, माझ्या नावाने यज्ञ करा, स्वाहा स्वाहा, हिरण्यकश्यपूच्या नावाने स्वाहा करा, हिरण्यकश्यपूची सर्व ठिकाणी पूजा करा. तर ही जी भावना आहे, प्रत्येक ठिकाणी स्वतःचं अस्तित्व प्रस्थापित करणे, स्वतःला भगवंतांसारखं या जगामध्ये प्रस्तुत करणे, तर ही भावना अतिरेक जेव्हा होतो आणि या त्रास देण्याच्या भावनेमध्ये, याच्या अगोदर का त्रास दिला नव्हता का देवतांना खूप त्रास दिला होता. जेव्हा प्रल्हाद महाराजांना त्रास दिला
तेव्हा स्वतः भगवंत नरसिंह अवतार घेऊन आले. नरसिंह रूप घेऊन प्रल्हादाचं रक्षण केलं आणि हिरण्यकश्यपूचा वध केला. तर ही आसुरी भावना आहे. रावण, दुसरं उदाहरण आहे रामायणमध्ये. रावणाचा जो अतिरेक होता, रावणाचा अतिरेक प्रचंड काम वासनेचा अतिरेक होता. रावण हा चोर प्रवृत्तीचा आसुरी राजा होता. प्रत्येक राज्यातलं त्याने सोनं चोरून स्वतःची लंका सोन्याने बनवली होती आणि सोन्यासारख्या दिसणाऱ्या इतरांच्या स्त्रियांना देखील तो हडप करण्याचा प्रयत्न करत होता. तर अशी जी नीती होती, या सगळ्या गोष्टींच्या मध्ये जेव्हा अतिरेक होतो आणि त्याने अतिरेक करत करत प्रत्यक्ष सीता महाराणीवर देखील त्याने प्रयत्न केला, तेव्हा त्याचा विनाश निश्चित झाला. एक आहे हिरण्यकश्यपू वर्चस्व गाजवण्याचं प्रतीक, दुसरं आहे काम वासनेचं प्रतीक, तिसरं आहे लोभाचा अतिरेक, दुर्योधन महाभारतामध्ये. तर दुर्योधनाचा जो अतिरेक झाला हा अतिलोभाचं अतिरेक झाला. लोभाला काहीतरी सीमा असते. आता दुर्योधनकडे काही कमी गोष्टी नव्हत्या, सर्व फॅसिलिटी होत्या. इवन दुर्योधनाचं वर्णन असं पण आहे महाभारतामध्ये की तो खूप दान करत होता, लोकांना मदत करत होता, पण सर्वांना मदत करत नव्हता, सिलेक्टेड लोकांना मदत करत होता. हा भेद आहे. भक्तांची गुणांची जेव्हा लिस्ट वाचतो आपण शास्त्रामध्ये, तेव्हा एक प्रामुख्याने गुण दिसून येतो, सर्वभूत हिता. सर्वभूत म्हणजे जीवात्मा, सर्व प्रजेचं हित करणारे हे वैष्णव राजे होते. परीक्षित महाराजांच्या गुणांच्या मध्ये हे येतं. पण दुर्योधनच्या गुणांच्या लिस्टमध्ये दानशूर जरी असला, पण दान कुणाला करत होता? आपली गोष्ट मांडणे करणाऱ्या लोकांना दान करत होता. हमारे सूर में सूर जो मिलाता है वही अपना है, बाकी सारे पराये है. तर हे दुर्योधनच्या लोकांची मानसिकता होती. दान करत होता, सगळ्या गोष्टी करत होता. जरासंध पण दान करत होता, ब्राह्मणांना जीव घालत होता, पण कशासाठी? आपलं स्टेटस समाजामध्ये मेंटेन करायचं होतं. हा आसुरी स्वभाव आहे. म्हणून दुर्योधनाचा अतिरेक हा झाला की 50% राज्य जरी दिलं असतं तरी सुखाने जीवन जगला असतं. कारण एक क्षत्रिय सम्राट होते, पूर्ण पृथ्वीवर त्यांचं राज्य होतं, पण त्यांना द्यायचं नव्हतं. इतका द्वेष होता पांडवांच्या प्रती, प्रचंड द्वेष होता. म्हणून लोभाचा जेव्हा अतिरेक होतो तेव्हा स्वतःचं अस्तित्व पण नष्ट झालं, त्याची सगळी भावंडं मारली गेली, सगळे नातेवाईक मारले गेले. आणि असं म्हणतात ना मराठीमध्ये, तेल पण गेलं, तूप पण गेलं आणि हाती दुपाटलं राहिलं. तर अशी परिस्थिती अतिलोभी माणसाची होती जेव्हा लोभाचा अतिरेक होतो. आम्ही लहानपणी एक कथा ऐकली होती, लोभी कुत्रा जो असतो ना, तर त्याला एक रोटी भेटते, भाकरी भेटते, आणि तो कुत्रा ती भाकरी तोंडामध्ये घेऊन जात असतो. जात असताना एक पाण्याचा तलाव लागतो आणि तलावावरून जाताना एक छोटासा पूल असतो. त्या पूलवरून कुत्रा जात असतो. तर त्या पाण्यामध्ये कुत्र्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसतं, स्वतःचं चित्र दिसतं, आणि तो कुत्र्याला इतकी ईर्षा होते, तो विचार करतो की मला जसं सुख मिळालेलं आहे तसं सुख कुणालाही मिळालं नाही पाहिजे. तर कुत्र्याच्या तोंडामध्ये भाकरी आहे, त्याला वाटतं समोरचा जो कुत्रा याच्या तोंडात पण भाकरी, ती पण भाकरी मला भेटायला पाहिजे. याला म्हणतात आसुरी भावना. जे माझं आहे ते पण माझं आहे, जे दुसऱ्यांचं आहे ते पण माझं आहे, आणि जे कुणाचंच नाही ते पण माझं आहे. या लोभाचा जेव्हा अतिरेक होतो तेव्हा तो कुत्रा त्या पाण्यामध्ये दिसणाऱ्या प्रतिबिंबाला जेव्हा भुंकायला लागतो, जेव्हा भुंकतो तेव्हा त्याच्या तोंडातली भाकर देखील पाण्यामध्ये पडते. याला म्हणतात तेल पण गेलं, तूप पण गेलं, आधी काहीच नाही राहिलं. तर या सर्व कॅरेक्टर जे आहेत आपल्याला शिकवतात की आपण कुठल्याही गोष्टीचा जर अतिरेक केला तर सुरुवातीलाच भगवानाची प्रकृती एवढी अशा प्रकारे डिझाईन केलेली की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक सहन होत नाही. तर या सर्व गोष्टींमध्ये आसुरी जे नेते होते, आसुरी स्वभावाचे जे लीडर होते, यांना भगवंत चेंज करत होते प्रत्येक ठिकाणी. तर आज आपण लीडरशिप क्वालिटी काय असते आणि श्रीकृष्ण कसे आदर्श लीडर आहेत याचं आपण थोडी चर्चा करू आज. तर हे जे आसुरी लीडर होते यांचा प्रामुख्याने असा स्वभाव होता की यांना एकतर सर्वात पहिले म्हणजे गुरुकुलमध्ये चांगलं ट्रेनिंग मिळालेलं नाही. पूर्वी गुरुकुलमध्ये गुरु हे निस्वार्थ प्रशिक्षण द्यायचे, पण बऱ्याचशा
आसुरी प्रशिक्षण जे गुरुकुल होते, आसुरी शिकवणारे हे सगळे पेड टीचर होते. आपण पाहतो शुक्राचार्याचे पुत्र शंड आणि अमर, हिरण्यकश्यप उदवाडे हे सगळे पेड लोक होते, पॅकेजवर कामं करत होते. तर पूर्वी गुरुकुल सिस्टीम ही निस्वार्थपणे शिक्षा प्रदान करणारी गुरुकुल सिस्टीम होती. त्यामुळे गुरु हा आपल्या पद्धतीने शिष्यांवर शासन व्यवस्था करायचा आणि त्यांना इतकं कठोर प्रशिक्षण द्यायचा की जेणेकरून भविष्यात हा जो व्यक्ती जाईल समाजामध्ये एक लीडरची भूमिका करेल तर तो कुणाचंही शोषण करणार नाही. इतकी कठोर त्यांना पद्धती असायची. म्हणून पूर्वी शाळेमध्ये देखील शिक्षक किती मारायचे, आम्ही परवा चर्चा करत होतो. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना खूप मारायचे शिक्षक लोक. म्हणजे त्यांना असं नाही की त्यांच्यावर ॲब्यूज करायचे किंवा घरचा राग मुलांवर काढायचे, असं नव्हतं. मुलांचं भविष्य चांगलं घडावं यासाठी ते मारत होते. आजकाल मुलांवर डोळे वटारणं सुद्धा अपराध होऊन जातो. मारायची तर लांबची गोष्ट आहे. तर अशी परिस्थिती आहे. तर आता पेड टीचर आहेत त्यामुळे संस्काराची अपेक्षा नाही करू शकत. पूर्वी निस्वार्थपणे शिक्षक मुलांना शिकवायचे आणि मग हे जे लीडर आहेत भविष्यामध्ये हे चांगले गुणवत्तेने बनतात. महाभारतामध्ये धौम्य ऋषींचे 3 शिष्य होते, एक आरुणी, दुसरा उपमन्यू आणि तिसरा वेद. तर वेदाचं मी महाभारतमध्ये वाचताना मला फार सुंदर आवडलं की वेद प्रशिक्षण घेतल्यानंतर गुरु दक्षिणा देतात आणि ते ठरवतात की मला पण आता गुरूंसारखं एक मी छोटंसं गुरुकुल उघडतो आणि भविष्यात विद्यार्थ्यांना मी पण ज्ञान देईल. पण ते एक प्रण घेतात की ते म्हणतात की माझ्या गुरूंनी मला जे प्रशिक्षण दिलेलं आहे, इतकं कठोर प्रशिक्षण दिलेलं आहे, असं कठोर प्रशिक्षण मी माझ्या विद्यार्थ्यांना देणार नाही. कारण जनरेशन गॅप जसं जसा होत जातो तसं मानसिकतेमध्ये देखील फरक पडत जातो. जय श्री राधा गोविंद देव भगवान की जय हो. म्हणून हे जे लीडर बनतात भविष्यामध्ये, हे लीडर लोक जर प्रजेचं शोषण करत असतील, त्रास देत असतील तर हे चांगलं नाही भविष्यासाठी. म्हणून असे जे लीडर होते यांच्या राज्यामध्ये, आता रावणाच्या राज्यामध्ये रावणाला सल्ला देण्यासाठीची कोणतीही व्यवस्था नव्हती. जो रावणाला चांगला सल्ला देईल त्याला बायकॉट काय म्हणतात, बहिष्कृत केलं जायचं. बहिष्कृत एवढं म्हणजे बहिष्कृत इतक्या स्तरावर केलं जायचं की पहा, विचार करा, जो रावण स्वतःच्या भावाला केवळ चांगला सल्ला दिल्यामुळे संपूर्ण राज्यातून बाहेर काढू शकतो, स्वतःच्या भावाला राज्यातून बाहेर काढू शकतो, तर इतर प्रजेची काय अशी मोठी डेअरिंग होणार आहे की रावणाला सल्ला देऊ शकतो. म्हणून ही मानसिकता आजही सर्वांच्यामध्ये. जे लोक चांगला सल्ला देतात ना त्यांना व्हॉट्सॲप ग्रुपमधून ब्लॉक केलं जातं. त्यांना ग्रुपमधून बाहेर काढलं जातं. कधी कधी चांगला सल्ला देणाऱ्या लोकांना इग्नोर केलं जातं, त्यांचे मॅसेज सीन केले जात नाहीत. तर तीच प्रवृत्ती रावणाची आजही सर्वांच्यामध्ये जिवंत आहे. पद्धती वेगवेगळ्या आहेत. तर ही प्रवृत्ती चांगली नव्हती आणि सदैव आमचं गुणगान करणारे लोक आमच्यासोबत असायला पाहिजे. कारण मोटिवेशन पाहिजे ना, भले खोटं असो चुकीचं असो काही असो. म्हणून या लोकांना चमचेगिरी असं म्हटलेलं आहे. चमचेगिरी करणारे लोक कायम सभोवताली यांचे लोक सभोवताली असतात. म्हणून आणि हे चमचेगिरी म्हणजे काय, सिंपल उदाहरण आहे. जेव्हा ग्लासमध्ये चमचा असतो तेव्हा ग्लासमध्ये काहीतरी पदार्थ असेल तर चमच्याचा आवाज येत नाही जास्त. ग्लासमधला लस्सी, दही, आईस्क्रीम जेव्हा संपते तेव्हा तो चमचा ठणठण ठणठण आवाज करायला लागतो, आहे ना. म्हणून चमचेगिरी लोकांना कायम काहीतरी खायला पाहिजे, 2 नंबरचं खायला, तेव्हा ते चमचेगिरी करत असतात. तर अशा प्रवृत्तीचे लोक हे लोक नेहमी जमा करून ठेवत असतात. यांना चांगली सल्ला देणारे लोक कधी आवडत नाहीत. तर ही रावणाची जी प्रवृत्ती आहे, सदैव आपल्याला मोटिवेट करणारे, आपलं गुणगान करणारे लोक सोबत असावेत. जसं एखाद्या शुगरच्या पेशंटला रोज मेडिसिन घेण्याची सवय लागून जाते आणि खाल्ल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही, तशा प्रकारे गुणगान जर एखाद्या दिवशी नाही भेटलं तर त्यांची BP लो होते. तर अशा प्रकारची मानसिकता रियालिटी खरोखर. जर गुणगान करणारे लोक नसतील यांच्यासोबत तर यांना अस्वस्थ वाटायला लागतं. म्हणून अशा लोकांनी लीडरशिप जे नेता आहेत आणि आयुष्यभर हे लोक दुसऱ्यांना दमदाटी करून, सत्तेचा खोटं आश्वासन देऊन दुसऱ्यांना
पैसा आणि प्रतिष्ठेचा लोभ दाखवून त्यांना प्रोटेक्शनचं आश्वासन देऊन कायम लोकांना अशा प्रकारे कृतज्ञतेचं नाटक दाखवत असतं. तर ही खोटे लिडरशिपच्या काही क्वालिटी होत्या, फक्त मोजक्या सांगितल्या, बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर असे जेव्हा लीडर समाजामध्ये बनतात तेव्हा भगवंत धर्मस्थापना नावाच्या प्रोजेक्टच्या अंडर लीडर चेंज करण्याचं त्यांचं काम असतं. भगवंतांनी पहा, आपण थोडं महाभारताच्या दृष्टीने श्रीकृष्ण कसे एक आदर्श लीडर होते, आपण त्यांच्या चरित्रावर थोडंसं वर्णन करू. भागवतमच्या दृष्टीने नाही म्हणते मी, महाभारताच्या दृष्टीने. महाभारत एक वेगळ्या दृष्टीने लिहिले गेलेला ग्रंथ आहे. भागवतम परोधर्माचा ग्रंथ आहे. तर भगवान श्रीकृष्ण आपण पाहतो, इवन भगवान श्रीकृष्ण ज्या ज्या अवतारामध्ये येतात, नुसतं कृष्ण अवतारामध्येच नाही, भगवंत ज्या ज्या अवतारामध्ये येतात त्या त्या अवतारामध्ये भगवंतांनी ज्या ज्या लीडर लोकांना मारलं, लीडर चेंज केला, तर त्या जागेवर भगवंतांनी कधीही स्वतः राजा होऊन बसले नाहीत. सगळ्यात उत्तम उदाहरण प्रभू श्रीरामांचं आहे. प्रभू श्रीरामांनी जेव्हा रावणाचा वध केला तेव्हा कुणाला राजा बनवलं? बिभीषणला राजा बनवलं. स्वतःचं त्या ठिकाणी ना स्मारक बांधलं, ना स्टॅच्यू बनवला, ना अजून कुठली ॲक्टिव्हिटीज दाखवली. भगवंतांनी स्वतः निरासक्त होऊन त्यांच्या भावाला राजा बनवलं. जेव्हा हिरण्यकश्यपूचा वध झाला, नरसिंह भगवंतांनी वध केला, तेव्हा हिरण्यकश्यपू राजा बनले? अजिबात नाही. त्यांच्या मुलाला प्रल्हाद महाराजांना राजा बनवलं. तर असे भरपूर उदाहरण आहेत. कृष्णलीलेमध्ये जेव्हा जेव्हा भगवंतांनी असुरांचा वध केला, पहिला असुर मारलं, कंसाला मारलं, तिथे उग्रसेन महाराजांना राजा बनवलं. आता हाच एपिसोड पहा, हाच अध्याय पहा. या अध्यायामध्ये तुम्ही जर वाचत जाल पुढे तर काही श्लोकांमध्ये दिसेल की जरासंधाचा एक पुत्र होता सहदेव नावाचा. सहदेव नावाचा पुत्र होता जरासंधाचा, तर त्याला जरासंध मारल्यानंतर सहदेवाला राजा बनवतात भगवंत. तर हा भगवंतांचा खूप सुंदर स्वभाव आहे. तर हा भगवंताचा जो स्वभाव आहे, लहानपणापासून पाहतो भगवान श्रीकृष्णांनी वृंदावनमध्ये भगवंतांनी गोप बालकाची भूमिका केली. एका गाय चारणाऱ्या व्यक्तीसारखा भगवंतांनी व्यवहार केला. तर गाय चारणाऱ्या व्यक्तीला काही फार मोठी व्हॅल्यू आहे का? तरीसुद्धा भगवंतांनी गाय चारण्याची सेवा केली. तेच भगवंत जेव्हा हस्तिनापूरमध्ये आले तेव्हा हस्तिनापूरमध्ये भगवंतांनी एक सारथीची भूमिका केली. एका सल्लागाराची भूमिकेत सारथी म्हणून भगवंतांनी सेवा केली. आणि अशा प्रकारे भगवंतांनी ज्या ज्या ठिकाणी गेले, मथुरेला गेले, हस्तिनापूरला गेले, वृंदावनमध्ये राहिले, तर यांच्याकडे कोणतंही पद किंवा प्रतिष्ठा किंवा शस्त्र अस्त्र साठा नव्हता. तरीसुद्धा भगवंतांच्याकडे जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये संकट यायची तेव्हा भगवंतांचा आश्रय घेणारे, श्रीकृष्णांचा आश्रय घेणारे भरपूर लोक होते. वृंदावनमध्ये जे जे प्रॉब्लेम, जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम यायचे तेव्हा नेहमी वृंदावनवासी भगवंतांचा आश्रय घ्यायचे. हस्तिनापूरमध्ये पांडवांवर जेव्हा जेव्हा समस्या आल्या तेव्हा पांडवांनी नेहमी श्रीकृष्णांचा आश्रय घेतला. तर सांगण्याचा उद्देश हा आहे की लिडरशिप क्वालिटी जी आहे, पद आणि शस्त्र अस्त्र, पैसा, या गोष्टींच्याद्वारेच आपण समाजाचं लीडर बनू शकतो असं अजिबात नाही. तर ही श्रीकृष्णांनी दाखवलं की पद प्रतिष्ठा जरी नसेल तरीसुद्धा आपण लोकांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करू शकतो, लोकांना एक चांगली भूमिका आणि मार्गदर्शन देऊ शकतो. तर हे श्रीकृष्णांचं अतिशय दिव्य चरित्र आहे. म्हणून भगवंत गीतेमध्ये सांगतात 9व्या अध्यायामध्ये 4थ्या श्लोकमध्ये, मया ततमिदं सर्वं जगत अव्यक्त मूर्तीना मत्स्थानी सर्वभूतानी. भगवंत सांगतात की मया ततमिदं सर्वं, माझ्या शक्तीने सर्व जग व्यापलेलं आहे. जगत अव्यक्त मूर्तीना, मी अदृश्य रूपामध्ये सर्व ठिकाणी स्थित आहे, पण सर्व जग माझ्या ठाई स्थित आहे, पण मी त्यांच्या ठाई स्थित नाही. हे मराठी ट्रान्सलेशन आहे. याचं मिनिंग, अर्थ हा आहे की भगवंत या जगामध्ये परमात्मा रूपाने बिलकुल न्यूट्रल राहतात, कोणाचाही पक्ष घेत नाही किंवा कोणालाही सहानुभूती दाखवत नाही. तर हा परमात्माचा एक रोल आहे. तर भगवंत पूर्णपणे या जगामध्ये निरासक्त होऊन काम करतात. त्यांना कोणताही सत्तेचा लोभ नाही, कोणताही प्रतिष्ठेचा लोभ नाही. भगवंतांनी, श्रीकृष्णांनी पहा, ज्या ज्या ठिकाणी लीडर चेंज केले, ज्या ज्या ठिकाणी नेते चेंज केले, त्याच्या मागची सगळ्यात मोठी भूमिका होती
की भगवंतांना स्वतःला लीडर बनायचं नाही, किंवा भगवंतांना किती 116,108 राण्या होत्या, त्यांचे पुत्र कितीतरी पुत्र होते. जरी एकेका राणीचे एक पुत्राला जरी त्यांनी ठरवलं असतं राजा बनवायचं, तर फार पूर्ण पृथ्वीपर्यंत स्वर्गापर्यंत त्यांच्याच मुलांचं राज्य झालं असतं. पण कुठेही भगवंतांनी स्वतःच्या मुलांना राजा बनवलं नाही, स्वतः राजे बनले नाहीत. तर भगवंतांनी लीडर चेंज केला आणि त्या लीडरला भगवंतांनी स्वतःची पॉलिसी दिली. या पॉलिसीप्रमाणे राज्यव्यवस्था चालवायची. म्हणजे लीडर चेंज न करता भगवंतांनी एक पॉलिसी दिली. जर पॉलिसी ब्रेक केली तर इतिहास लक्षात ठेवायचा. जसं तुझ्या आजोबाचा वध झाला, जसं तुझ्या वडिलांचा वध झाला, प्रकृती तुला पण तशा प्रकारे संपवेल. तर भगवंतांनी वैदिक सनातन धर्माची पॉलिसी देत होते. ज्या ज्या राजांना त्यांनी प्रस्थापित केलं, असं नाही की सर्व ठिकाणी भक्तच होते राजे, गरज नव्हती. सनातन धर्माचं पालन करणारे, वर्णाश्रमाचं पालन करणारे जरी राजे असतील तरीसुद्धा भगवंतांनी अशा लोकांना राजा बनवलं. तर हा एक भगवंतांचा स्वभाव होता. तर भगवंत श्रीकृष्ण जेव्हा हस्तिनापूरमध्ये होते तर भगवंतांच्याकडे कोणतंही पद नव्हतं, कोणतंही पद नव्हतं. आणि पण भगवद्गीता नीट वाचा. भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये दुर्योधन दोन्ही सेनांचं वर्णन करतो. दुर्योधन जो आहे दोन्ही सेनांचं वर्णन करतो आणि आपल्या गुरूंना, भीष्म पितामहांना सांगतो की पहा, आपल्याकडे या प्रकारचे मोठमोठे लीडर आहेत, मोठमोठे धनुर्योद्धा आहेत, ज्यांच्याकडे कोण रथी आहे, कोण महारथी आहे, इतकी सेना आहे आपल्याकडे. आणि पांडवांच्याकडे एवढे लीडर आहेत, एवढे सेनापती आहेत. तर त्या दोन्ही पक्षांच्या लिस्टमध्ये श्रीकृष्णांचं नावच नाही. का नाव घेत नाही दुर्योधन श्रीकृष्णांचं नाव? कारण दुर्योधनाला माहिती आहे की श्रीकृष्ण कोणतंही अस्त्र शस्त्र उचलणार नाही, श्रीकृष्णांकडे कोणतंही पद नाही, त्यामुळे अशा व्यक्तीचं नाव घेऊन तरी काय फायदा आहे. म्हणून दुर्योधन भगवान श्रीकृष्णांचं नाव घेत नाही. आणि असे भगवंत श्रीकृष्ण या महाभारताच्या युद्धामध्ये केवळ एका छोट्याशा ड्रायव्हरसारखी भूमिका करतात, सारथ्याची भूमिका करतात आणि काम इतकं मोठं करतात की अर्जुनासारखा मोठा जो योद्धा आहे हा युद्धभूमीमध्ये आल्यानंतर पूर्णपणे हताश होतो आणि युद्ध न करण्याचा निर्णय घेतो. आणि तेव्हा भगवान श्रीकृष्ण गीतारूपी शब्द अमृत देऊन अर्जुनाला मोटिवेट करतात भगवंत. तर ही अदृश्य लिडरशिप असलेली भूमिका आहे. भगवंत प्रत्यक्ष फ्रंट साईडमध्ये लीडर नाहीत, पण अदृश्य म्हणजे मागे राहून लीडरला प्रेरणा देतात. हा एक खूप सुंदर गुण आहे लीडरचा. लीडर असं नाही की प्रत्येक वेळी फ्रंट साईडला येऊनच काम करायला पाहिजे, पण दुसऱ्यांना मोटिवेट करणे, दुसऱ्यांना प्रेरणा देणे ही देखील लीडरची खूप मोठी क्वालिटी आहे. आणि भगवंत जेव्हा पुढे पाहतो आपण, महाभारताचं युद्ध होतं, युद्ध जिंकतात पांडव आणि पांडवांना राज्य प्रस्थापित केलं जातं. पांडवांचं खूप सारे यज्ञ पण होतात आणि संपूर्ण पृथ्वीवर असं घोषित केलं जातं की एक छत्री सम्राट म्हणून युधिष्ठिर महाराज हे राजा असतील. आणि तेव्हा भगवंत त्यांच्या जीवनातून निघून जातात. भगवंत यासाठी निघून जातात की या सर्व युद्धाचं जे श्रेय आहे, हे श्रेय हे पांडव लोक मला देतात आणि हे मला चांगलं वाटत नाही. भगवंतांनी कुठल्याही महाभारताच्या हस्तिनापूरमध्ये पांडवांच्याकडून असं कधीही स्वतःचं मेन भूमिका असलेला लीडर म्हणून त्यांचं मंदिर कधी बांधायला सांगितलं नाही. तर भगवान श्रीकृष्णांनी पांडवांची सेवा केली, पांडवांना मदत केलं आणि भगवंत तिथून लगेच निघून गेले. आणि भगवंत असे व्यक्तिमत्व होते, श्रीकृष्ण असं व्यक्तिमत्व होतं की प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये ते कृतज्ञता जागृत करायचे, त्यांच्या वाणीने, त्यांच्या व्यवहाराने, त्यांच्या आदानप्रदानाने. तर हा श्रीकृष्णाचा स्वभावातून लिडरशिप क्वालिटी आपण शिकू शकतो. म्हणून जेव्हा एखादा लीडरचं गुणगान केलं जातं तेव्हा त्या गोष्टीवरून समजू शकतो आपण की तो लीडर त्या समाजामध्ये किती महत्त्वपूर्ण होता. जेव्हा भगवान श्रीकृष्ण हस्तिनापूरमधून द्वारकेला जात होते तर दोन गोष्टींचा प्रसंग पाहू आपण. एक, पांडवांची आई कुंती महाराणी म्हणते की प्रभू, जेव्हा आमच्या लाईफमध्ये संकट होती, आमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम होते, तेव्हा तुम्ही आम्हाला मदत करण्यासाठी यायचे, पण आता आमच्या जीवनामध्ये सर्व सुखसुविधा आलेल्या आहेत,
सर्व सुखसुविधा आलेल्या आहेत आणि आता तुम्ही आमच्या जीवनातून निघून चाललेत. म्हणून ही सुखसुविधा आम्हाला तुमचं जे दुःख आहे, तुमचे विरहाचे जे दुःख आहे, त्या सुखसुविधेपेक्षा जे सुखसुविधेचं सुख आहे त्याच्या तुलनेमध्ये तुमचं विरहाचं दुःख आम्हाला फार जास्त होतं. त्यामुळे कुंती महाराणी म्हणते की विपदा संतुता शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यस्याद अपुनर्भव दर्शनम. हे प्रभू श्यामसुंदर, तुम्ही नेहमी येत राहा आमच्याकडे आणि तुम्ही तेव्हाच याल जेव्हा आमच्या जीवनामध्ये संकट येतील. तर ही भावना कुंती महाराणीची. कुंती महाराणीसारख्या लोकांचं भगवंतांनी श्रीकृष्णांनी हृदय जिंकलं होतं. त्याच्या विरुद्ध त्याच सभेमध्ये अजून एक प्रार्थना येते. जेव्हा भगवान श्रीकृष्ण हस्तिनापूरच्या राज दरबारातून बाहेर निघत असतात, तेव्हा हस्तिनापूरच्या ज्या स्त्रिया होत्या, ज्या श्रीकृष्णांसमोर येऊन फ्रंट टू असं समोरासमोर येऊन बोलू शकत नव्हते, तर त्या स्त्रिया राजमहालाच्या गच्चीवर चढून एकमेकांमध्ये चर्चा करत होत्या. तर शुकदेव गोस्वामी त्यांच्या मनोभाव एका श्लोकमध्ये व्यक्त करतात. अन्योन्यम आसित संजल्प उत्तम श्लोक वार्तया कौरवेंद्र पुरस्त्रीनाम सर्व श्रुती मनोहरा. शुकदेव गोस्वामी म्हणतात की श्रुती म्हणजे वेदांमध्ये ज्या भगवंतांची स्तुती केलेली त्यापेक्षाही जास्त या हस्तिनापूरच्या स्त्रियांनी एकमेकांमध्ये तो श्रीकृष्णांचा विरहाचा अनुभव केलेला आहे. ज्या गुणांचं वर्णन केलेलं आहे त्या गुणांचं वर्णन वेदांमध्ये स्तुतीपेक्षाही श्रेष्ठ आहे. आता पहा, या स्त्रिया आणि कृष्ण यांचा दूरपर्यंत कधी कम्युनिकेशन झालं नाही, कधी व्यवहार झाला नाही, पण श्रीकृष्णांचे गुण इतके आकर्षित करत होते सर्वांना. त्या गुणांच्यामुळे या स्त्रियांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या आणि त्या अश्रुधारा वाहत असताना श्रीकृष्ण जेव्हा जात होते तेव्हा श्रीकृष्णांचा विरह त्यांना सहन होत नव्हता. प्रत्येकाला वाटत होतं की श्रीकृष्ण आपल्यामध्ये नेहमी राहावेत. तर ही एक लिडरशिपची एक क्वालिटी आहे. जेव्हा ॲक्च्युली असं असतं की जेव्हा समोर लीडर असतो तेव्हा असं वाटतं की कधी हा लीडर आमच्यासमोरून अदृश्य होईल. जसं सुनेला सासूचा धाक असतो, आज ती प्रथा नाही आहे. कधी सासू बाहेरगावी जाते आणि सून एन्जॉय करेल. तसं आजकाल फॉलोवर्स लोकांना वाटतं की कधी लीडर गायब होईल आणि मी मनसोक्त जीवन जगेल. पण श्रीकृष्णांच्या बाबतीत बिलकुल उलट आहे. श्रीकृष्णांचा हव्यास, श्रीकृष्णांचा सहवास कायमस्वरूपी सगळ्यांना आवडत होता. श्रीकृष्ण आमच्यासोबत राहावेत. पहा किती विरुद्ध मानसिकता आहे ना. म्हणून लीडरला पाहून कुणाच्याही मनामध्ये धडकी भरायला नको. काही लोक लीडर पाहून रास्ता बदलतात, नको त्यांच्यासमोर जायला बाबा. तर ही लिडरशिप क्वालिटी नाही. तर एक चांगलं रिलेशन डेव्हलप करणे ही एक लिडरशिपची क्वालिटी. दुसरं एक उदाहरण आहे, भगवान श्रीकृष्ण जेव्हा जिथे जात होते तिथे ते स्वतः दुसऱ्या लीडरला निर्माण करत होते. पांडवांच्या जीवनात पाहतो आपण, पांडवांच्या जीवनामध्ये लहानपणापासून ते राज्य प्रस्थापित करेपर्यंत बॅक टू बॅक एकामागून एक नेहमी संकटं येत राहायची. आणि या संकटांमध्ये त्यांना असुविधेचा सामना करावा लागला, त्यांना गरिबीचा सामना करावा लागला, राजपुत्र असून देखील त्यांना अपमानाचा सामना करावा लागला, अनेक गोष्टींचा त्यांना दुःख सहन करावं लागलं. आणि या सर्व प्रसंगांमध्ये जेव्हा जेव्हा त्यांना गरज वाटायची तेव्हा ते श्रीकृष्णांना पुकारायचे, तेव्हा श्रीकृष्ण स्वतः उपस्थित राहायचे. पहा, स्वतः उपस्थित राहायचे. या उलट श्रीकृष्ण द्वारकेमधून अनेक सैन्य देऊ शकले असते आणि अनेक दागदागिने, सोने, चांदी, संपत्ती हस्तिनापूरला पाठवू शकले असते. पण कुठेही असं वर्णन नाही आहे की श्रीकृष्णांनी पांडवांना सुखसुविधा दिल्या. कुठेही दिलं नाही. तर का दिलं नाही? श्रीकृष्ण देऊ शकत नव्हते? का नाही देऊ शकत होते? एका सुदामा नावाच्या छोट्याशा ब्राह्मणाला इतकी मोठी सोन्याची सुंदर नगरी निर्माण करू शकत होते. तर पांडवांवर इतके संकट होते, तर संकटांमध्ये ते मदत, भौतिक सुखसुविधा का दिल्या नाहीत त्यांनी? यासाठी दिल्या नाहीत. जर पांडवांना भौतिक सुखसुविधा जर भगवंत श्रीकृष्ण देत राहिले असते तर पांडव दुर्योधनपेक्षाही जास्त आळशी झाले असते. आणि असे आळशी लोक भविष्यामध्ये हे चांगले लीडर बनू शकत नाहीत, फाईट करू शकत नाहीत, स्वतःचं अस्तित्व सिद्ध करू शकत नाहीत. त्यामुळे आळशी भगवंता श्रीकृष्णांना पांडवांना आळशी बनवायचं होतं, यांना संघर्ष करू द्यायचा होता. आणि या संघर्षामुळे करत 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 पांडव इतके मजबूत झाले, इतके कठोर झाले की त्यांनी फायनली महाभारताचं युद्ध जिंकलं. तर हा भगवंताचा स्वभाव आहे. लीडर
हा प्रेरणा देतो, उत्साह देतो, कधी कधी फॅसिलिटी देईल, कधी कधी नाही पण देईल. तर याच्यामागे ही भूमिका असते की आपण मजबूत बनायला पाहिजे, स्वतःहून स्वयंप्रेरित बनायला पाहिजे. दुसरं एक उदाहरण पाहतो. जेव्हा भगवान श्रीकृष्ण वृंदावनमध्ये होते, वृंदावनमध्ये एक फार सुंदर लीला झाली. जेव्हा भगवंत श्रीकृष्ण 7 वर्षाचे होते, तेव्हा इंद्राने प्रचंड मुसळधार पाऊस पाडला आणि त्या पावसामुळे सर्व व्रजवासीयांचं जीवन विस्कळीत झालं. आणि त्या व्रजवासीयांचं जीवन रक्षण करण्यासाठी भगवंतांनी गोवर्धन पर्वत उचलला आणि सर्व व्रजवासियांना गोवर्धनच्या खाली आश्रय दिला आणि सर्व व्रजवासियांचं श्रीकृष्णांनी रक्षण केलं. आणि त्या 7 दिवस 7 रात्र भगवंतांनी गोवर्धन पर्वत उचलून धरला. त्या दरम्यान भगवंतांनी अशा प्रकारे हात धरला होता. तर भगवंत कधी कधी गोवर्धन पर्वत खाली पण सोडत होते. आणि तसं गोवर्धन खाली येत होता तर सर्व ब्रजवासींना भीती वाटायची. तेव्हा तिथं जे गोप होते वृंदावनमधले, प्रत्येकाकडे काठी होती आणि ते सर्व गोप त्या गोवर्धनला काठीने टेका लावत होते. तर भगवंत हे दाखवत होते की आयुष्यामध्ये अनेक संकट येऊ शकतात. असं नाही की एक संकट येतं. तर आज संकट आलेलं आहे, मी आज तुमच्यासोबत आहे म्हणून मी तुमचं रक्षण करतो. पण उद्या जर असाच इंद्राने पाऊस पाडला तर तुम्ही स्वतःहून सक्षम बनलं पाहिजे स्वतःचं रक्षण करण्यासाठी. हां, भगवंतांवर जर तुमची श्रद्धा असेल तर भगवंत येणं प्रकारे तुम्हाला हेल्प मदत करतील. पण स्वतःहून तुम्ही तयार असलं पाहिजे या अशा प्रकारच्या संकटांना सामना करण्यासाठी. तर लीडरशिप जी भूमिका आहे, आजकाल मुलांना सुद्धा घरामध्ये लीडर बनवलं पाहिजे. असं नाही की नुसतं पुस्तकी ज्ञान देऊन लोकसमाजामध्ये हे चांगले पैसे कमावणारे नक्की बनतील, पण स्वतःला टिकून ठेवणारे, स्वतःचं मानसिकता बॅलन्स ठेवणारे मुलं जे नागरिक जे आहेत हे तयार होणं फार कठीण आहे. म्हणून मला एका मित्राने मेसेज केला होता की राणी लक्ष्मीबाई जी होती, तिची जी साडी नेसण्याची जी पद्धत होती, आज पण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची साड्या नेसतात. तर का असे साडी नेसत होती? कारण त्या काळातमध्ये राणी लक्ष्मीबाई घोड्यावर बसून युद्ध करण्यासाठी जात होती. तर आजकाल लोकांना थोडंसं एक कॉक्रोच पाहिलं तरी भीती वाटते. तर आजसुद्धा विद्यार्थ्यांना, मुलांना, मुलींना एक आईवडिलांची जबाबदारी, शिक्षण व्यवस्था सोडून द्या, शिक्षण व्यवस्थेमध्ये काय आशा करू शकत नाही. आईवडिलांनी असं मुलांना, मुलींना घडवलं पाहिजे की कमीत कमी ते स्वतःचं तरी संकट काळामध्ये रक्षण करू शकतील. कारण भारत आहे, भारतासारख्या असंख्य लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये पोलीस नेहमी पंचनामा करायला येतात. प्रॉब्लेम झाल्यानंतर सगळं सॉल्व करायला शेवटी येतात. स्वतःचं रक्षण करण्यासाठी सक्षम बनवलं पाहिजे. तर हे श्रीकृष्णांनी अनेक लीडर बनवलेले आहेत. असं नाही की त्यांनी सगळ्यांना स्वतःवर अवलंबून ठेवलेलं आहे. एक लीडर अनेक लीडर लोकांना जन्माला घालतो. तशा प्रकारे भगवंतांनी ज्या ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी भगवंतांनी सर्वांना लीडर बनवलेलं आहे. आणि लीडरची सगळ्यात मोठी संपत्ती आहे, ती संपत्ती म्हणजे तो लोकांची मनं जिंकतो, लोकांच्या मनामध्ये कृतज्ञतेची भावना जागृत करतो. तर आता कशी करायची, काय करायची, याच्या मागे खूप डिटेल्स गोष्टी आहेत. पण श्रीकृष्णचं जेव्हा चरित्र आपण पाहतो, श्रीकृष्ण ज्या ज्या ठिकाणी जायचे ते सर्वांचं मनं जिंकायचे, सर्वांच्या मनामध्ये कृतज्ञतेचं घर बनवायचे. रावणाच्या लंकेमध्ये रावणाने प्रत्येक ठिकाणी सोन्याचे महालांना एक सुंदर प्रकारे नक्षीकाम केलं होतं, सुंदर कमानी बनवल्या होत्या, मोठमोठे हायवे बनवले होते. आणि त्या ठिकठिकाणी रावणाने स्वतःचे फोटो लावले होते, स्वतःने लिहिलेले जे स्लोगन कोट्स होते ते लावले होते. आणि सर्व ठिकाणी रावण चेतना, रावण भावना भावित लंका होती. तर यामुळे काय झालं की रावणाने पहिली गोष्ट सगळं सोनं चोरून आणलं होतं. या पृथ्वीवरचं इतर लोकांमधलं ज्या ज्या ठिकाणी मौल्यवान वस्तू होत्या सगळ्या चोरून त्याने फिक्स केल्या होत्या. त्या स्टॅच्यू ह्याच्यामध्ये, स्मारकांमध्ये, सर्व ठिकाणी त्याची एक आयडेंटिटी बनवली होती त्याने. पण यामुळे काय झालं, लोक त्याच्याप्रती कृतज्ञ नाही राहिले रावणाप्रती. कारण स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं वर्चस्व, स्वतःची प्रसिद्धी, स्वतःचा प्रभाव जनतेवर दाखवणं हा रावणाच्या भूमिकेतला एक लीडर असतो. दुसरं, श्रीकृष्णांचं जे जीवन आहे, श्रीकृष्णांच्या जीवनामध्ये अनेक ठिकाणी त्यांना मान, सन्मान, प्रतिष्ठा सगळ्या गोष्टी भेटल्या, पण भगवंतांनी कुठेही त्या मानाला बळी पडले नाहीत.
किंवा स्वतःचा प्रभाव जनतेवर दाखवला नाही. या व्यतिरिक्त श्रीकृष्णांनी नेहमी लोकांना, इतरांना प्रेरणा देण्याचं काम केलं आणि या प्रेरणांमधून लोक घडत गेली आणि लोक व्यवस्थितपणे राज्यकारभार चालवत होते. म्हणून जे लीडर लोक असतात, हे लीडर लोकांची क्वालिटी फार महत्त्वाची श्रीकृष्णांकडून शिकण्यासाठी. तर एक महाभारतामध्ये एक सुंदर कथा येते की लीडर लोकांना जनरली सगळ्यांनाच आवडतं की मी ज्या पदावर आहे त्या पदावरून निदान खालचं पद नको भेटायला. कमीत कमी त्याच्या खालचं पद नको भेटायला. हां, वरचं पद भेटलं तर चांगलं आहे, पण कमीत कमी त्या पदावर तरी मी कायम टिकून राहावं असं प्रत्येक लीडरला वाटत असतं. तर प्रत्येक लीडरला जर असं वाटतं की मी त्या पदावर कायमस्वरूपी टिकून राहावं, तर त्यासाठी महाभारतामध्ये एक फार सुंदर शिक्षाप्रद एक कथा येते. तर ही कथा युधिष्ठिर महाराज जेव्हा वनवासात गेले आणि वनवासात गेल्यानंतर युधिष्ठिर महाराज, पांडव हे सगळेच होते वनवासामध्ये गेल्यानंतर, तर स्वतः युधिष्ठिर महाराज डिप्रेशनचा अनुभव करत होते. का? कारण त्यांची जी पत्नी होती द्रौपदी, तिचा अत्यंत भयानकपणे अपमान केला गेला होता आणि हे दुःख त्यांना मनामध्ये खूप असह्य वाटत होतं. आणि मग पण भगवंताच्या कृपेने पांडव लोक हे भगवंताचे भक्त असल्यामुळे त्यांच्या लाईफमध्ये जे जे प्रॉब्लेम आले तेव्हा त्यांनी 3 गोष्टींचा नेहमी आश्रय घेतला. एक विप्र म्हणजे ब्राह्मणांचा, दुसरं धार्मिक तत्वांचा धर्म आणि अच्युत म्हणजे श्रीकृष्णांचा. विप्र, धर्म, अच्युत आश्रय, हा या 3 गोष्टींचा नेहमी पांडवांनी आश्रय घेतल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये जे जे पण संकट आली त्या संकटांच्या वेळी त्यांना मोटिवेट करणारे साधू संत भेटले, भक्त भेटले, ब्राह्मण भेटले, शास्त्राची वाणी सांगणारे लोक भेटले. तर जंगलामध्ये धौम्य ऋषींना ते भेटतात, धौम्य ऋषींची आणि त्यांची भेट होते. तेव्हा धौम्य ऋषी युधिष्ठिर महाराजांना त्यांच्या पत्नीच्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी नल आणि दमयंतीची कथा सांगतात. फार मोठी कथा आहे नल दमयंतीची. ते सांगतात की कसं या दोघांचं प्रेम होतं आणि त्यांची जीवनामध्ये संकट आली, त्यामुळे ते दोघेजण विभक्त झाले आणि पुन्हा एकत्र पण आले. त्यामुळे ते म्हणतात की तुमच्या तुलनेमध्ये युधिष्ठिर महाराज नल राजा आणि दमयंती राणी यांच्या जीवनामध्ये जे दुःख होतं इतर फार दुःख होतं. म्हणून युधिष्ठिर महाराज ज्यांना धौम्य ऋषी एका वाक्यात हे सांगू इच्छित होते की दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है. त्यामुळे चिंता करू नको युधिष्ठिर महाराज, दिवस बदलतात, ये दिन भी निकल जाएंगे, काळजी करू नका. आणि ह्या चर्चेदरम्यान अजून एक कथा सांगतात की लीडर जो असतो त्याचं पद त्याने जर कायम टिकून ठेवायचं असेल तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे जनतेच्या मनामध्ये कृतज्ञता निर्माण करणे. बाहेर शहरामध्ये स्वतःचे बोर्ड लावणे, स्वतःची प्रसिद्धी वाढवणे, स्वतःचं नाव लौकिक वाढवणे, स्टॅच्यू बनवणे, स्मारकं बांधणे, हे कामं करण्यापेक्षा सगळ्यात मोठं काम आहे जनतेच्या हृदयामध्ये कृतज्ञता भावना जागृत करणे. तर त्यांनी फार सुंदर एक कथा सांगितली. ते म्हणाले की धौम्य ऋषी म्हणाले एक इंद्रधुम्न नावाचा राजा होता आणि त्याच्या पुण्यकर्मामुळे त्याला स्वर्गप्राप्ती झाली. आणि स्वर्गप्राप्ती झाल्यानंतर तो अनेक शतके, अनेक हजारो वर्षापर्यंत तो स्वर्गामध्ये राहतो. आणि स्वर्गामध्ये राहिल्यानंतर जेव्हा त्याचं पुण्य क्षीण होतं, पुण्य संपतं, तेव्हा स्वर्गातल्या पॉलिसीप्रमाणे त्यांना सांगितलं जातं, देवता म्हणतात की बाबा तुमचं आता पुण्य संपलेलं आहे, त्यामुळे तुम्ही आता पुन्हा पृथ्वी लोकावर जा, आता तुम्ही इथे राहू शकत नाही. म्हणजे इंद्रधुम्न महाराज जेव्हा पृथ्वी लोकाकडे येत होते तेव्हा देवतांनी त्यांना एक छोटंसं आश्वासन दिलं. म्हणाले की तुम्ही एक धार्मिक राजा होते, तर तुम्ही पृथ्वीवर जेव्हा जाल, पृथ्वीवर गेल्यानंतर तुम्ही जे पुण्यकर्म कमवलेलं आहे, तुमची जी कारकिर्दी होती, त्या कीर्तीचं कोणी गुणगान करत असेल, तुमच्याप्रती एखादा व्यक्ती कृतज्ञ असेल, जरी पृथ्वीवर एका माणसाने जरी तुमच्याप्रती आजही कृतज्ञता व्यक्त केली, तर तुम्ही पुन्हा स्वर्गामध्ये अनेक हजारो वर्ष राहण्यासाठी येऊ शकता. तर हे देवतांनी त्यांना आश्वासन दिलं आणि इंद्रदुम्न राजांना फार आवडलं. चांगली गोष्ट, मी प्रयत्न करेन. पण पृथ्वीचा जो कालावधी आहे आणि स्वर्गाचा कालावधी याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. तर पृथ्वीच्या टाईमचा गणनाच्या तुलनेमध्ये स्वर्गाचा टाईम जेवढे दिवस ते स्वर्गामध्ये राहिले त्या तुलनेमध्ये पृथ्वीमध्ये अनेक हजारो शेकडो लाखो वर्ष निघून गेली होती. आणि जेव्हा इंद्रदुम्न राजा पृथ्वीवर आले तेव्हा त्यांनी पाहिलं की इथं तर माझं कोणीच ओळखीचं नाही,
माझ्या पुण्याची, माझ्या कीर्तीची कोण मला ग्वाही देणार आहे? मग त्यामुळे ते एक मार्कंडेय नावाचे ऋषी होते, त्यांना भेटतात. त्यांना असं वाटतं की मार्कंडेय ऋषी फार जुने आहेत, त्यांना कदाचित माझ्या कर्तृत्वाची जाण असेल. मग मार्कंडेय ऋषींकडे जातात, पण मार्कंडेय ऋषी म्हणतात मी पण तुम्हाला ओळखत नाही. कारण खूप वर्ष निघून गेलेले असतात. आणि मग हे मार्कंडेय ऋषी म्हणतात की जंगलामध्ये एक घुबड आहे, घुबड नावाचा पक्षी आहे, तो खूप जुना पक्षी आहे. कदाचित त्याला आठवत असेल की तुम्ही काय काय या पृथ्वीवर राहत असताना काय काय चांगले कार्य केलेले आहेत, त्याला आठवत असेल. मार्कंडेय ऋषी घुबडकडे घेऊन जातात, घुबड पक्षीकडे. घुबड म्हणतो की मी पण या इंद्रदम्न राजाला ओळखत नाही, मी पण ओळखत नाही. मग ते घुबड, कर्कोच नावाचा एक पक्षी असतो, घुबड म्हणतो की अनेक वर्षापासून हा कर्कोच जिवंत आहे, कदाचित त्याला आठवत असेल. मग कर्कोचकडे जातात आणि तो कर्कोच म्हणतो की मी पण तुम्हाला ओळखत नाही, तुमचं राज्य कधी होतं, तुम्ही काय काय केलेलं आहे. आणि मग हा कर्कोच म्हणतो की जंगलामध्ये आपल्या राज्याच्या बाहेर इथं एक तलाव आहे, खूप मोठा तलाव आहे, आणि त्या तलावामध्ये एक कासव राहतं. आणि ते कासव खूप पुरातन आहे, खूप जुनं आहे, कदाचित त्याला तुमची कारकिर्दी आठवत असेल, त्याच्याकडे जा. आणि मग इंद्रदम्न राजा, मार्कंडेय ऋषी सर्वजण त्या कासवाकडे जातात आणि कासवाला विचारतात की कासव, तू इंद्रदम्न राजाला ओळखतो का? तेव्हा कासव म्हणतं की हो, मी ओळखतो. आणि कासव कृतज्ञता व्यक्त करतो की पहा इंद्रदम्न महाराज, तुम्ही राजे असताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आणि तुमची ख्याती मी ऐकलेली आहे की तुम्ही हजारो हजारो गायी दान करत होते. आणि ज्या ठिकाणी तुम्ही एक काहीतरी मोठा यज्ञ केला होता आणि त्या दरम्यान तुम्ही सगळ्यात जास्त गायी दान केल्या होत्या. ज्या ठिकाणी तुम्ही गायी बांधल्या होत्या, सर्व गायी बांधल्या होत्या, त्या ठिकाणी अनेक दिवस त्या ठिकाणी त्या गायी राहिल्या. आणि त्या गायी राहत असताना त्या गायींनी त्यांच्या खुरांनी त्या जमिनीला खोदून काढलं, म्हणजे त्या ठिकाणी खूप मोठा खड्डा पडला होता. आणि त्या खड्डा पडल्यामुळे नंतर पावसाळा सुरू झाला, त्या पावसाळ्यामुळे ते पावसाचं पाणी त्या खड्ड्यामध्ये साचलं आणि खूप मोठा तलाव तयार झाला. आणि त्या तलावामध्ये मी त्या ठिकाणी राहायला आलो. आणि हा तलाव इतका सुरक्षित वाटतो मला, इथे कुणाची भीती नाही. आणि मी अनेक वर्षांपासून या तलावामध्ये राहतोय. तो त्या गायींच्या खुरांनी जो तलाव बनला होता, तो खड्डा बनला होता, तोच खड्डा हा तलावाच्या रूपामध्ये रूपांतरित झालेला आहे. तर मी साक्ष आहे की तुम्ही अनेक हजारो गायी दान केलेल्या आहेत. जेव्हा अशा प्रकारे कृतज्ञता कासव व्यक्त करतं, पुन्हा स्वर्गीय विमान त्या ठिकाणी प्रकट होतं आणि इंद्रदम्न राजाला पुन्हा स्वर्गामध्ये घेऊन जातं. तर ही कथा जी आहे, एक अँगल हा आहे या कथेला की ज्या पदावर इंद्रदम्न राजा होते त्यांना पद गेल्याचं 100% कन्फर्म होतं की माझं पद गेलेलं आहे आता, स्वर्गातलं पद. पण त्या पदावर पुन्हा का बसू शकले? कारण त्यांनी अशी कामं केली होती, अशी कारकिर्दी होती त्यांची की लोकांच्या हृदयामध्ये, इवन मनुष्यच नाही पण पशु पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या हृदयामध्ये देखील त्यांनी कृतज्ञता भाव जागृत केला होता. आणि त्या कृतज्ञतेपोटी त्यांना पुन्हा त्या पदावर पद प्राप्त झालं. म्हणून लिडरशिप जी आहेत, लीडर लोकांना सगळ्यांनाच वाटतं की आम्हाला ह्या पदावर नेहमी राहायचं आहे. तर जनतेच्या मनामध्ये जर कृतज्ञतेचं स्मारक बांधलं तर नेहमी तो लीडर जनतेतले सगळे लोक त्या लीडरला लाईक करत असतात आणि कायमस्वरूपी तो लीडर आपल्या खुर्चीवर बसून राहतो. प्रभुपादांचं छोटंसं उदाहरण सांगून आजच्या कथेला विराम देतो. प्रभुपादांचं जीवन आहे पहा. मी चिंतन केलं प्रभुपादांच्याबद्दल. मी तर प्रभुपादांना कधी पाहिलंच नाही प्रभुपादांना, कारण मी प्रभुपादांच्या नंतर 2nd, 3rd जनरेशनमध्ये आहे. तरी आज मी माझ्या डोळ्यांनी पाहतो की प्रभुपादांच्या चरणाशी शरणागत झालेले जेवढे पण भक्त आहेत त्या सगळ्या लोकांच्या मनामध्ये प्रभुपादांच्याबद्दल इतकी कृतज्ञता आहे. इतकी कृतज्ञता ही कुठून येते? याचा अर्थ तो लीडर खूप सर्वशक्तिमान होता, सर्व गुणसंपन्न लीडर होता. म्हणून प्रभुपादांनी जी लिडरशिपचं एक उदाहरण प्रस्तुत केलेलं आहे की आजही असं नाही की वर्तमान जीवनातले लोकच प्रभुपादांच्या प्रति कृतज्ञ होते, असं नाही. प्रभुपाद गेल्यानंतर सुद्धा पिढ्या दर पिढ्या आणि इथून पुढे देखील जेवढे पण लोक प्रभुपादांचा आश्रय घेतील त्यांना देखील, त्यांच्या मनात देखील कृतज्ञतेची भावना नेहमी जागृत राहणार आहे. म्हणून प्रभुपाद एक असे एक लीडर होते ज्यांनी प्रत्येकाच्या घरामध्ये कृतज्ञतेची बीज आणि भावना रोवलेली आहे. म्हणून श्रील प्रभुपादच्या भरपूर क्वालिटी होत्या. प्रभुपादांनी कुणालाही खोटं आश्वासन दिलं नाही, प्रभुपादांनी कुणालाही फसवलं नाही, प्रभुपादांनी कुणाच्याकडून पैसे लुबाडले नाहीत, प्रभुपादांनी कोणत्याही
अध्यात्मवादी लीडर जसा फायदा घेतो तसा कुणाचाही फायदा घेतला नाही. त्या उलट लोकांची चांगल्या भावनेने सेवा केली, निस्वार्थ भावनेने सेवा केली. आणि प्रभुपाद उपस्थित असताना प्रभुपादांनी 108 मंदिरं बांधली. याच्यावरून समजतं की त्यांनी ज्या लोकांना लीडर बनवलं त्यांनी 1008पेक्षाही जास्त मंदिरांची उभारणी आज केलेली आहे. अनेक मंदिरं आणि सेंटर आहेत इस्कॉनचे. तरी का घडू शकतं? लीडर तशा प्रकारचा होता. म्हणून अनेक लीडर लोकांना प्रभुपाद जन्म देऊन पुन्हा भगवंत धामात निघून गेले. आणि हे सगळं करूनसुद्धा प्रभुपादांना विचारलं की प्रभुपाद तुमची काय इच्छा आहे? प्रभुपाद म्हणाले माझी काहीच इच्छा नाही. आणि मृत्यूच्या शेवटच्या क्षणी प्रभुपाद श्रीमद भागवताचा 10व्या स्कंदाचं 14वा अध्याय ब्रह्मविमोहन लिहिलेचं भाषण हे ट्रान्सलेशन आणि परपट लिहितात त्याच्यावर. तर याच्यापेक्षा अजून उत्तम लीडर आपल्याला भेटणं किती मुश्किल आहे. प्रभुपाद हे सर्वस्वी आपल्यासाठी लीडर आहेत. म्हणून आपल्यासाठी इन्स्पिरेशन, प्रेरणा, आशीर्वादाचे स्रोत हे प्रभुपाद आहेत. तर आजच्या कथेमध्ये सार हा आहे की भगवान श्रीकृष्ण धर्मस्थापनेसाठी हा त्यांचा प्रोजेक्ट आहे. धर्मस्थापना करण्यासाठी येतात. पण केवळ धर्मस्थापना करत नाहीत तर ते प्रत्येक ठिकाणी लीडर चेंज करत असतात. ज्या ज्या ठिकाणी त्यांनी लीडर चेंज करण्याची गरज होती त्या राजांना त्यांनी चेंज केलं. पण लीडर चेंज करून श्रीकृष्णांनी कधीही स्वतःला सत्ता लालसी म्हणून दाखवलं नाही. श्रीकृष्णांनी कधीही कोणत्याही खुर्चीवर वर्चस्व दाखवलं नाही. कोणत्याही लीडरचा जेव्हा वध झाला त्याच्या मुलाला राजा बनवलं आणि त्याच्यासोबत ती जी त्यांच्या वंश परंपरागत जी आसुरी भावनेने चालवली जाणारी जी राज्यव्यवस्था होती ती राज्यव्यवस्था चालवण्यासाठी मनाई केली. आणि भगवंतांनी त्यांची स्वतःची पॉलिसी दिली की या पद्धतीने राज्यव्यवस्था चालली पाहिजे. तर भगवान श्रीकृष्णांनी पॉलिसी दिली आणि लीडर चेंज केले. तसं प्रभुपाद पण अनेक ठिकाणी लीडर बनवले. प्रभुपादांना म्हणाले ना एकजण की प्रभुपाद आम्ही तर 12 महाजनांची लिस्ट वाचलेली आहे भागवतममध्ये, पण तुम्ही मला तर 13वे महाजन दिसतात. तर प्रभुपाद म्हणाले तू पण 14वा महाजन बनवू शकतो. तर हे प्रभुपाद होते. तर हेच आजच्या क्लासचं सार आहे की लीडर चेंज करण्याचा भगवंतांचा हा प्रोजेक्ट होता. तर लीडरशिप कायमस्वरूपी टिकून ठेवायची असेल तर काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत या गोष्टींकडे आपण थोडा प्रकाश टाकला. थँक्यू. हरे कृष्णा. जय श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय. हरे कृष्णा.